पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा करत लेखी निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नवी मुंबई महानगरपालिकेकडे त्यांच्या गरजेपेक्षा जादा पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे त्या जादा साठ्यातून किमान 30 MLD पाणी पनवेल महानगरपालिका यांना तातडीने देण्यासाठी शासन स्तरावर आदेश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली। तसेच कर्जत तालुक्यातील शिलार धरण प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 4800 कोटी रुपये इतका आहे। त्यापैकी तब्बल 3672 कोटी रुपयांचा आर्थिक भार पनवेल महानगरपालिकेवर येणार आहे। मात्र एवढा मोठा निधी उभारणे महानगरपालिकेसाठी शक्य नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे या योजनेसाठी आवश्यक निधी शासनाकडून अनुदान स्वरूपात उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली। या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून पनवेलकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। या भेटीवेळी नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक तुषार पाटील, गटनेते केतन भगत यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते।